आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बघा मग आज मी तुम्हाला खूपच ट्रेंडिंग अशी ब्लाउजची डिझाइन सांगणार आहे। बऱ्याचदा आपल्याला त्याच ब्लाउज डिझाईन्स बघून खूप कंटाळा येतो। नवीन युनिक आणि ब्लाउजला खूप सुंदर असे लुक येणारी ब्लाउज डिझाइन बनवायची असते, तर कशी बनवावी हे सुचत नाही। तर आपला आजचा हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, नक्कीच तुम्हाला खूप छान अशी ब्लाउज डिझाइनची आयडिया मिळेल आणि ही आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा देऊ शकता आणि आय होप तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल। आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या ब्लाउज डिझाइनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगणार आहे। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा छान अशी ब्लाउज डिझाइन नक्कीच बनवता येईल। ठीक आहे, तर बघा मग इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस। ॲक्च्युली हा ब्रॉकेट टाईप ब्लाउज पीस आहे आणि मोरपंखी म्हणजे कलरही त्याचा छान आहे। सो इथे बघू शकतात की अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउजचा बॅक पार्ट आणि अस्तरचा बॅक पार्ट याची दोन्हींची आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे। तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते। आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला हा जो काही बॅक पार्ट आहे त्याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने मार्किंग कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर बघा मग हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे इथे 13 इंच आणि आपण 1 इंच मार्जिन ॲड केलेलं आहे। तर टोटल असं इथे 14 इंच उंची घेतलेली आहे। बोटनेक ब्लाऊज आहे त्यामुळे घ्यायचं आहे पूर्ण शोल्डर, तर पूर्ण शोल्डर होतं 14, तर त्याचं निम्मं घेतलेलं आहे 7 आणि 7 घेतल्यानंतर आता याची जी काही गळारुंदी आहे तर ती आपल्याला इथे 4 घ्यायची आहे। तर मी इथे 4 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। आता यानंतर याचा मुंडा जो आहे तर तो सुद्धा आपल्याला 7च घ्यायचा, म्हणजे बोटनेकमध्ये जेवढं शोल्डर घेणार तेवढा मुंडा घ्यायचा आणि पुढच्या भागासाठी आणि मागच्या भागासाठी दोन्हीसाठी 1ला मार्किंग करून आपण इथे बॅक साईडच्या मुंड्याचा शेप दिलेला आहे। त्यानंतर छातीचा चौथा भाग अधिक 1.5 किंवा 2 इंच मार्जिन। सो अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता सगळ्यात आधी आपण इथे जो काही बॅक पार्ट आहे अस्तरचा तर त्यावर गळ्याची मार्किंग करून घेणार आहोत। बघा मी इथे 3 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे, त्याच्या खाली पुन्हा 1 इंचाची मार्किंग केली आणि त्याच्या खाली पुन्हा जेवढा आपल्याला गळा हवा आहे तेवढी मार्किंग करून घ्यायची आहे। सो बघा मग इथून मी आता 7 इंचाला मार्किंग करून घेते। जर जास्त डीप हवा असेल तर 7.5ला सुद्धा करू शकतो। ठीक आहे, तर मग मी इथे 7.5लाच करून घेतली आणि 4 इंच गळारुंदीची पुन्हा आडव्या साईडने सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। म्हणजे जिथे जिथे आपण 2-3 टप्प्यामध्ये मार्किंग केली ना सेम तिथे तिथे पुन्हा गळारुंदीची मार्किंग करायची आणि एवढी मार्किंग झाल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हे लाईन ड्रॉ करून जॉईंट करून घ्यायचं आहे। तर बघा मग बोटनेक ब्लाऊजसाठी हे जे काही बॉक्सेस आहेत तर ही बेसिक स्टेप आहे। कुठलेही तुमचा गळा असो ह्या पद्धतीने आपल्याला सगळ्यात आधी हे बॉक्सेस 2 काढून घ्यावा लागतात। आता त्यानंतर वरती बघा मी गोलगळ्याचा आकार दिलेला आहे आणि त्यानंतर खाली सुद्धा ह्या पद्धतीने शेप ड्रॉ केलेला आहे, जो आपला बेसिक गळा आहे ना तर तो। ठीक आहे, आता ही जी काही मार्किंग केलेली आहे तर ती थोडीशी आपण बघा ह्या पद्धतीने डीपसुद्धा घेऊ शकतो। आता पुढचा गळा मी इथे कट करून घेते आणि हा जो काही मधला शेप आहे तर तो सुद्धा इथे कटिंग करून घेते। तर बघा मग अशा पद्धतीने आपला हा गळा इथे मार्किंग आणि कटिंग झालेला आहे। आता आपण हे स्टिच करायला इथे सुरुवात करूयात। तर बघा मग स्टिचिंग करताना सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। तर हे जोडण्यासाठी आपल्याला बघा ब्लाऊजचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट इथे ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर सेंटरला एक पिन आणि दोन्ही शोल्डरला एक एक पिन असं लावून घ्यायचे आहे। फक्त लावताना काळजी घ्यायची आहे की आपला गळा जो काही वरचा कुलाकार आहे ना तर तो स्प्रेड व्हायला नको, कारण तो जर का स्प्रेड झाला तर लगेच शोल्डर उतरण्याचे किंवा लूज पडण्याचे चान्सेस असतात। सो त्यासाठी तर बघा मग सगळ्यात आधी आपल्याला हा मधला शेप आहे तर तो रेडी करायचा आहे। तर मधला जो काही आकार आहे तर तिथे सगळ्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत इथे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। महत्त्वाचं म्हणजे हा जो काही गळा आहे तर हा आपण कॅनव्हास पेपर न लावता स्टिच करत आहोत, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आपल्याला एकसारखं मार्जिन इथे ठेवायचं आहे, कारण थोडंसुद्धा मार्जिन जर पुढे मागे झालं तर लगेचच आपला गळ्याचा आकार चेंज होण्याचे चान्सेस असतात। सो त्यामुळे मग थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला इथे हा जो काही मधला आकार आहे तर तिथे टीप मारून घ्यायची आहे। आणि बिना कॅनव्हास पेपरचा सुद्धा बोटनेक ब्लाऊज डिझाईन होऊ शकते। तर एकदम सोप्या पद्धतीने आज आपण ही स्टिच करणार आहोत। आता बघा इथे टीप मारून झाल्यानंतर हा जो काही मधला ब्लाऊज पीसचा कपडा आहे ना तर तो आपल्याला इथे कट करायचा आहे। तर फोल्ड करून छोटा कट मारला आणि या पद्धतीने संपूर्ण आता आपण हे कडेकडेने इथे
हा मधला जो काही पार्ट आहे तर तो कट करून घेऊयात, कारण तो तर आता आपल्याला इथे लागणार नाही आहे. तर अतिशय काळजीपूर्वक करायचं आहे फक्त ह्या गोष्टी, एवढा पॉईंट एक लक्षात राहू द्या. ठीक आहे. आता याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे अस्तरच आहे बॅक पार्टचा तर तो आतमध्ये फोल्ड करू तर तो व्यवस्थित फोल्ड व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. तर अतिशय काळजीपूर्वक आणि सावकाशपणे बघा इथे छोटे छोटे कट मारत आहे. महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचदा कट्स मारताना ब्लाऊजला कट जाण्याचे चान्सेस असतात, सो तसं होऊ देऊ नका, जेणेकरून आपला ब्लाऊजला कट जाणार नाही आणि ब्लाऊज खराबसुद्धा होणार नाही. तर कट्स मारून झाल्यानंतर ह्या पद्धतीने बघा ते आपण आतमध्ये फोल्ड करून घेऊयात आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे, कारण मधला शेप सगळ्यात आधी आपल्याला प्रॉपर असा रेडी करायचा आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने मी व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हा जो काही मधला आकार आहे ना तर तिथे द्यायची आहे दाबटीप. तर बघा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला अस्तरचा जो काही आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही. तर फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून आणि आठवणीने फॉलो करायची आहे. तर बघा मग मी सुद्धा अतिशय सावकाशपणे आणि काळजीपूर्वकच इथे टीप मारून घेत आहे, कारण बऱ्याचदा काय होतं की आपल्याला खूप घाई असते किंवा गडबडीत आपली टीप तिरकी वगैरे जाऊ शकते किंवा शिलाई खाली सटकू शकते आणि मग सगळी फिनिशिंग फिटिंग बिघडू शकते. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा बघितल्यावरच लक्षात येईल की किती प्रॉपर फिनिशिंगसहित आपला हा मधला शेप इथे रेडी झालेला आहे. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं आहे, आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला कडेकडेने जोडून घ्यायचं आहे. तर ही सुद्धा खूप महत्त्वाची स्टेप आहे आपली. आणि बोटनेकमध्ये सगळ्यात आधी फक्त मधला शेप रेडी होतं बिना कॅनव्हासचं जर स्टिच करायचं असेल तर. ठीक आहे. आणि आता इथून आपण मी म्हटल्याप्रमाणे जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे सगळ्याच साईडने, म्हणजे खालचं कमरेचा पार्ट असो किंवा वरचा गळ्याचा पार्ट असो. फक्त एवढंच आहे की गळ्याच्या पार्टला थोडं काळजीपूर्वक खूप खेचू नका, व्यवस्थित जेवढी गळारुंदी आहे त्यानुसारच ठेवा, जेणेकरून तिथून गळारुंदी स्प्रेड होणार नाही. कारण बऱ्याचदा शोल्डर उतरतं किंवा गळा लूज पडतो आणि त्याचं कारण काय आहे ना हे आपल्याला समजतच नाही. सो त्यामुळे मग बऱ्याचशा चुकासुद्धा आपल्या होत असतात आणि आपल्याला असं वाटतं की शोल्डर उतरते म्हणजे काय चुकलं आहे. तर कटिंगपासून संपूर्ण स्टिचिंगपर्यंत आपल्याला काळजीपूर्वक स्टिच करायचं असतं आणि बऱ्याचदा गळा रेडी करताना सुद्धा गळारुंदी बऱ्याचदा स्प्रेड होते आणि खरं तर म्हणून शोल्डर उतरताना आपल्याला वाटतं की कटिंगमध्येच काही चुकलेलं आहे की काय. तर बघा मग अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे, जोडताना कुठे गोळा वगैरे होणार नाही, फुगा येणार नाही. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि फायनली आपण हे जोडून घेतला. आता हे जोडल्यानंतर जे काही एक्स्ट्राचा ब्लाऊज पीसचा कपडा आहे ना सगळ्याच साईडचा, तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर त्यामुळेच आपल्याला इथे सगळ्यात आधी मधला शेप रेडी झाल्यावर अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट प्रॉपर असा इथे हा बॅक पार्ट रेडी करायचा असतो पुढची डिझाईन बनवण्याच्या आधीच. ठीक आहे. तर बघा मग अतिशय व्यवस्थित आणि काळजीपूर्वकच इथे मी हे कट करून घेतलं आणि फायनली एकदम परफेक्ट असा बॅक पार्ट आपला रेडी झालेला आहे. ओके, इथपर्यंत आय होप्स तुमच्या लक्षात आलं असेल. आता यानंतर आपल्याला कमरपट्टी आणि गळापट्टी असं दोन्हीही इथे लावून घ्यायचं आहे, तर ते आता आपण स्टिच करून घेऊयात. तर बघा मग आता यासाठी आपल्याला अस्तरचा कपडा इथे घ्यायचा आहे. सो गळ्याच्या मधला जो होता तर तोच पार्ट इथे घेतलेला आहे बघा मी, आणि याचा आता तिरक्या पट्ट्या आपल्याला कट करायच्या आहे 1 इंचाच्या. तर मी इथे पट्टीच्या सहाय्यानेच केलेला आहे, कारण की ही पट्टी बरोबर त्याची रुंदी 1 इंच आहे. आणि आता सगळ्यात आधी आपण गळ्याला पट्ट्या कट करत आहोत आणि गळा हा गोल असतो आणि त्यासाठी आपल्याला स्ट्रेचेबल कपडा लागतो. सो खास त्यासाठी मग तिरक्या पट्ट्या काढायच्या गळ्यासाठी. ठीक आहे. आता जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करून घेऊयात एकदम व्यवस्थित प्रॉपर असं. तर एक पट्टी सफिशियंट नव्हती, त्यामुळे इथे 2 पट्ट्यांची आपण मार्किंग केलेली आहे. आणि ब्लाऊज पीस कट झाल्यानंतर ना खरं तर अस्तरसुद्धा बऱ्यापैकी कमीच उरलेलं असतं. सो त्यामुळे मग पट्ट्या जॉईन करून लावण्याची सुद्धा आपल्याला सवय झाली पाहिजे, कारण की आपण जास्त अस्तर इथे खूपच म्हणजे असं यूज नाहीच करू शकत खास यासाठी. तर बघा मग आता ह्या 2 पट्ट्या आपण इथे जॉईन करून घेऊयात. तर 1/2 इंच म्हटलं तरी चालेल, तेवढंच फक्त मार्जिन ठेवत सिंपल अशी आपल्याला इथे एक टीप टाकून घ्यायची आहे. तर लक्षात राहू द्या गळापट्टी आहे, त्यामुळे गळापट्टीला वरच्या साईडने दाबटीप कधीच द्यायची नसती. गळापट्टीला फक्त डबल टीप द्यायची असते जॉईन करताना, जसं मी इथे देऊन घेतलेली आहे. आता ही जी काही पट्टी आहे तर आपण ही गळ्याला इथे लावायला सुरुवात करूयात.
तर आता काय करायचं आहे बघा, सगळ्यात आधी आपल्याला ही जी काही पट्टी आहे ना तर ती ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून गळ्याच्या साईडला ठेवायची आणि साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना एकसारखं मार्जिन राहील, हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर तो तुम्ही लक्षातच राहू द्या. आणि त्या पद्धतीने व्यवस्थित एकसारखं ठेवत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. बघा मी सुद्धा व्यवस्थितच इथे टीप मारते, कारण की आता ही जर टीप थोडीफार जरी पुढे मागे झाली तर मग गळ्याचा आकार गोलाकार व्यवस्थित येणार नाही आणि संपूर्ण ब्लाऊजची फिनिशिंग बिघडेल. सो त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक त्यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावी यासाठी. आता बघा मग ही पट्टी ह्या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायची आणि वरच्या साईडने आपल्याला टीप मारायची आहे, दाब टीप नाही, टीप मारायची आहे. तुम्हाला तसंही मी आता एकदम जवळून व्हिडिओ दाखवते जेणेकरून तुम्हाला कशा पद्धतीने स्टिच करायचं हे सुद्धा सहजच लक्षात यावं यासाठी. तर 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत कडेकडेने आपण इथे टीप मारून घेत आहोत. बघा तुमच्या लक्षातच येईल. ठीक आहे. आता यानंतर म्हणजे गळा तर आपला रेडी झालेला आहे, तर आपल्याला इथे कमरपट्टी लावून घ्यायची आहे. तर त्यासाठी स्ट्रेट कपडा असला तरीसुद्धा चालेल, पण कमरपट्टी लावण्याच्या आधी इथे बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. तर बघा सेंटरपासून 5-5.5ला मार्किंग करायची आहे आणि उभ्या 4 इंचाच्या टक्सची मी मार्किंग केलेली आहे, कारण असा पण गळा हा बऱ्यापैकी डीप आहे, त्यामुळे मग काही गरज पडत नाही. आणि ह्या पद्धतीने बघा फोल्ड करत आता तिरका टक्स इथे टाकूयात. तर बघा टक्स तिरका टाकलेला आहे, टक्सला मी डबल टिप द्यायची आणि एंडिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन अजून लॉकसुद्धा करायचं, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेसच राहायला नको यासाठी. सेम इथे पण बघा तसंच केलेलं आहे मी, म्हणजे दुसऱ्या साईडच्या टक्सलासुद्धा. आणि फायनली दोन्ही साईडचे बॅक टक्स आपले इथे टाकून झालेले आहे. आता म्हटल्याप्रमाणे आपण इथे कमरपट्टी लावून घेऊयात. तर कमरपट्टीसाठी स्ट्रेट पट्टा असला तरीसुद्धा चालणार आहे. सो फक्त म्हटलं 1.25 किंवा 1.5 इंचाची पट्टी काढली तरीसुद्धा तेवढी आपल्याला इथे सफिशियंट आहे. पण आता एवढी पुरणार नाही आहे, त्यामुळे अजून एक छोटीशी पट्टी मी इथे कट केली आणि इथे आता आपण जॉईंट देऊन घेऊयात. बघा तर ह्या पद्धतीने इथे दाबटीपसुद्धा देऊन घेतली. ठीक आहे. आता ही पट्टी बघा त्यावर आपल्याला ठेवायची आहे ह्या पद्धतीने उलटी. आणि आता साधारणतः आपण इथे अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घेणार आहोत, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे ब्लाऊजच्या उंचीमध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं असतं, तर अर्धा इंच आपल्या शोल्डरमध्ये आणि अर्धा इंच आपल्या कमरेमध्ये जात असतं. सो त्यासाठी मग व्यवस्थित एकसारखं पकडत आपण इथे टीप मारून घेऊयात कमरेच्या साईडला. ठीक आहे. आणि यानंतर आता ही पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि इथे आपल्याला द्यायची आहे दाबटीप. तर बघा महत्त्वाचं म्हणजे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपली जी काही अस्तरची पट्टी आहे तर ती वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे, तर ही व्यवस्थित आवर्जून तुम्ही फॉलो करायची आहे. ठीक आहे. तर बघा प्रॉपर फिनिशिंगसहित गळापट्टी आणि कमरपट्टी लावून झालेली आहे. त्यानंतर आता आपण पुढची डिझाईन बनवायला इथे सुरुवात करूयात. आणि ही जी काही पट्टी आहे तर त्याला आपण ब्लाऊज स्टिच झाल्यानंतर हातशिलाई करणार आहोत. ठीक आहे. आता हा जो काही एवढा पार्ट स्टिच झालेला आहे तर सध्या हा मी साईडला इथे ठेवून घेते. आणि बघा इथे आता थोडासा ब्लाऊजचाच कपडा घेतलेला आहे मी आणि 2.5x2 किंवा 3x3चे आपल्याला इथे छोटे छोटे चौकोन कट करून घ्यायचे आहे. ठीक आहे. तर बघा मग मी इथे सोबतच डबल कट करून घेते, म्हणजे टेन्शन असेल. त्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला ते बघा क्रॉसमध्ये फोल्ड करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला एकतर गोल्डन रेडीमेड नॉटसुद्धा लागणार आहे. तर छोट्या छोट्या आपल्याला इथे एकसारखे शेपमध्ये हे जे काही नॉट आहे ना रेडीमेड गोल्डन तर ते कट करून घ्यायचं आहे. तर बघा ह्या पद्धतीने आता हे फोल्ड केलं, त्यामध्ये नॉट टाकायचे आहे आणि इथे टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे, एक्स्ट्राचं कट करायचं आणि हे बघा ह्या पद्धतीने सरळ करून घ्यायचं आहे. तर किती छान छोटंसं असं लटकन जसं बनवतं ना तसं आपण इथे ॲक्च्युली हे बनवून घेतलेलं आहे. आता सेम ह्याच पद्धतीने जे काही उरलेले आहेत तर ते सुद्धा बनवायचे आहे. तर 5 लावले तरी चालतात, 6, 7, 8 तुम्हाला जेवढा गॅप असेल तेवढा तुम्ही लावू शकता. म्हणजे तुम्हाला जवळ लावायचे की लांब लावायचे त्यावरती डिपेंड असतं. तर मी इथे बेसिकली स्टार्टिंगला 6 करून घेते आणि जर कमी पडले तर मग पुढे बघूयात करता येतील. ठीक आहे. सो चला मग आता संपूर्ण आपण सेम ह्याच पद्धतीने इथे करून घेणार आहोत. तर बघा फायनली हे इथे रेडी झालेले आहेत. तर एक पट्टी घेतलेली आहे. आता त्या पट्टीला दोन्ही साईडने ह्या पद्धतीने फोल्ड करून एक टीप मारून घ्यायची आहे. तर मी मारून घेतली आणि आता त्यामध्ये बघा हे लटकन आपल्याला
ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे. मला असं वाटतं ते खूपच खाली होतील. सो थोडंसं मी नॉट इथे कट करून घेते, म्हणजे ते व्यवस्थित दिसतील असं. ठीक आहे. आता आपण हे बघा इथे लावून घ्यायचे आहे. सो डिस्टन्स थोडासा सेम ठेवण्याचा म्हणजे ट्राय तर करा. ठीक आहे. थोडंफार ते पुढे मागे होऊ पण शकतं, कारण की ते नॉट आहे. नॉट ही गोलाकार असते आणि त्यावर शिलाई मारायला गेलं तर बऱ्याचदा ती एक तर पुढे होती एक तर मागे होती. सो तेवढी फक्त थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने ते व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचे आहेत. तर बघा मग आता मी इथे टोटल 6 बनवलेले आहेत. तर ते तर इथे मी लावूनच घेते आणि मी म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला अजून लांब लांब लावायचे असेल तर लांब लांबही लावू शकतात आणि जर तुम्हाला जवळ लावायचे असतील तर तुम्ही जवळसुद्धा लावू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता बघा एक साईडने लावल्यानंतर ती पट्टी बघा बरोबर त्यावर पुन्हा अशी फोल्ड करायची आहे आणि एक टिप टाकून घ्यायची. म्हणजे काय होईल की त्या पट्टीमध्ये बरोबर मध्यभागी ना आपले हे जे काही आपण हँगिंग्स बनवलेले आहेत, लटकन टाईपच आहेत ते ॲक्च्युली, तर ते व्यवस्थित त्यामध्ये पॅक होतील. आणि ही पट्टी मी जरा नाजूकच छोटीशीच बनवलेली आहे, खूप काही मोठी बनवलेली नाही आहे, कारण त्याची गरजसुद्धा नाही आहे. आणि दुसऱ्या साईडने सुद्धा दाबटीपसारखी दिली म्हणजे एकदम चपटी पट्टी व्यवस्थित इथे रेडी व्हावे खरं तर यासाठी. आता ही पट्टी इथे तयार झालेली आहे, तर ती आपण इथे बॅक पार्टला लावून घेऊया. तर बघा ती या पद्धतीने इथे आपल्याला लावून घ्यायची आहे खरं तर. ठीक आहे. तर त्याचा डिस्टन्स तुम्ही कमी जास्त किती वरती लावायचं किती खाली लावायचं ते तुमच्यावर डिपेंड आहे. सो आता मी इथे ठेवलेलं आहे, तर इथे लगेचच टिप टाकून व्यवस्थित लॉक करून घेते. एकदा मी थोडंसं मार्क केलं जेणेकरून ही मधली पट्टी तिरकी वगैरे व्हायला नको यासाठी. आणि बघा मग बरोबर इथे जिथे मार्क केलेलं आहे ना, तर तिथे म्हटल्याप्रमाणे मी डबल टिप देऊन घेते आणि लॉक करायचं, जेणेकरून कारण की कसं ना ब्लाऊज घातल्यावर तर ताणला जातो पाठीमागच्या साईडने आणि मग तिथून लगेच शिलाई उसवण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे शक्यतो हे लावताना 2-3 टिपा टाकून व्यवस्थित लॉक करण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपले डिझाईन ब्लाऊज खराब व्हायला नको यासाठी. ठीक आहे. तर बघा आता ही पट्टी लावून झालेली आहे. यानंतर आता इथे छान अशी डिझायनर लेस यूज करायची आहे. त्याचबरोबर वरचा जो गळा आहे तर तिथे सिंपल अशी आपल्याला गोल्डन लेस यूज करायची आहे. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या कस्टमरच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकता, पण वरच्या साईडला मला सिंपलच करायची आहे. सो त्यामुळे मग मी इथे सिंपल यूज करते. आणि महत्त्वाचं म्हणजे मॅचिंग धागा म्हणजेच गोल्डन धागा मी वरच्या साईडला इथे ओवून घेतलेला आहे. म्हणजे वरच्या साईडनेच तरी ओवून घ्यायचा, खालच्या साईडने ब्लाऊजचा असला तरी चालेल. आणि या पद्धतीने आता आपण इथे लेस लावून घेऊया. तर बघा बऱ्याचशा कमेंट्स येत आहे सध्या की लेस कशी लावायची ते सांगा. तर बघा इथेच मी तुम्हाला दाखवते की व्यवस्थित प्रॉपर थोडं पकडत आपल्याला लेस लावायची आहे. खूप गडबड करायची नाही, कारण की काय होतं बऱ्याचदा तुम्ही जर खूप गडबड केली तर गळ्याचा आकार ना असा व्यवस्थित आलेला असतो, पण लेस व्यवस्थित न लागल्यामुळे सगळ्या गळ्याचा आकारच चेंज होतो. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक सावकाशपणे आपण इथे ही लेस लावली आणि लेसला डबल टिप दिलेली आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याचदा काय होतं आपण एकच टिप देतो, मग ती लेस एका साईडने अशी वरती तरंगली जाते किंवा फिनिशिंगच येत नाही, ती पॅकच लागली जात नाही. त्यामुळे शक्यतो तुमची लेस जाड बारीक कशीही असो त्याला डबल टिप देण्याची सवय ही लावूनच घ्यायची. ठीक आहे. तर बघा मधला जो काही आपण हे हँगिंग्स लावलं ना, तर तिथेसुद्धा आपण एक 30 लेस लावून घेत आहोत, जेणेकरून फिनिशिंग छान येईल आणि जरा डिझाईनला लूक पण मस्त यावं यासाठी. ठीक आहे. लेस घेतलेली आहे. ॲक्च्युली ही तुम्हाला व्हिडिओमध्ये जरी दिसत नसेल तरी ही छान अशी जे काही अरीवर्कसाठी पायपिंग आपण यूज करतो पाईप्स, तर त्या पाईप्सपासून रेडी केलेली लेस आहे, पण डायरेक्ट आपण लावू शकतो मशीनवर अशी आहे. सो या लेससाठी तुम्ही सिंगल फूट यूज केलं तरीसुद्धा चालेल. आणि महत्त्वाचं म्हणजे कानाकोपऱ्यावरती व्यवस्थित फोल्ड करायची, जेणेकरून आपले जी काही ब्लाऊज डिझाईनचा शेप असेल तर ते चेंज व्हायला नको यासाठी. आणि जर तुम्हाला थोडंसं मार्जिन ठेवून ही लेस लावायची असेल तर तुम्ही लावू शकतात, पण इथे मी डायरेक्ट काठोकाठ लावलेली आहे, काहीही कुठेही मार्जिन सोडलेलं नाही आहे. फक्त एवढंच आहे की पाईप्स आहेत त्यामुळे ती सुईमध्ये अटकण्याचे आणि सुई तुटण्याचे चान्सेस असू शकतात. त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावकाशपणे ही लेस लावायची आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर हा तुम्ही नक्कीच फॉलो करा. आणि बघा मग फक्त जिथे आपल्याला पुन्हा फोल्ड करायचं आहे लास्टला जिथे टीप मारायची आहे तिथले पाईप्स हे काढून घ्यायचे. आणि आता ह्या लेसलासुद्धा बघा मी इथे डबल टिप देऊन घेते, जेणेकरून ही लेससुद्धा व्यवस्थित पॅक लागली जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येईल, ती वरती कुठेही तरंगणार वगैरे नाही. यासाठी मग कुठलीही लेस असो, मी पुन्हा सांगते कारण हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की ठीक आहे छोटी लेस आहे, एक जरी टिप मारली तरी होईल, पण तसं नाही आहे. तर बघा मग संपूर्ण एकदम प्रॉपर फिनिशिंगसहित आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. खरं तर तुमच्या लक्षात येत असेल की किती सुंदर असं लूक आलेला आहे.
सो फायनली बोटनेकमध्ये खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन आपली इथे रेडी झालेली आहे. हे हँगिंग्स लावलेले आहे, तर तुम्ही थोडेसे वरती लावायचे असेल तर लावू शकतात किंवा अजून जवळजवळ पण लावू शकतात, तुमच्या चॉईसवर ते डिपेंड आहे. सो फायनली बोटनेकमध्ये खूप छान अशी डिझाईन बनवलेली आहे आणि नक्कीच ह्या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो नक्की तुम्ही अशी डिझाईन ट्राय करून बघा. नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप छान लुक येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कस्टमरला सुद्धा अशी डिझाईन नक्कीच आवडेल. ठीक आहे, तर बघा मग नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की आज मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे आज मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने सहज स्टिच करता यावं. एवढंच नाही तर फिनिशिंग साठी सुद्धा महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. सो त्या फॉलो करा, नक्कीच तुमची फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.